युनेस्कोच्या यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांचा समावेश झाल्यानंतर मुंबईमध्ये जल्लोष करण्यात आलेला आहे। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये भाजपनं जल्लोष केलेला आहे। शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळाल्यानं हा जल्लोष करण्यात आलेला आहे। ढोल नगारे वाजवत मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केलेला आहे। या ठिकाणावरून आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत लाईव्ह आहेत। श्रेयस, कशा प्रकारचा जल्लोष हा दादरमध्ये पाहायला मिळतोय? आपण बघू शकतो त्याला सगळे भाजपचे प्रमुख नेते मंडळी जे आहेत ते आता इथं पोहोचले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये जिकडे छत्रपती शिवाजी महाराज त्याला अभिवादन केल्यानंतर खऱ्या अर्थानं जल्लोष सुरुवात होणार आहे। त्या सुरुवातीला आपण बघतो तुतारे आहेत, तिकडे सगळ्या लोकांनी खऱ्या अर्थानं फेटे घातलेले आहेत। एक उत्सव जो असतो महाराष्ट्राचा गुढीपाडव्याचा तो उत्सव इकडे साजरा होतो दिसत आहे। त्यासोबत आपण दुसऱ्या बाजूला बघितलं गेलं तर त्या बाजूला जर आपण बघितलं तर ढोल ताशांच्या गजरात खऱ्या अर्थानं पूर्ण माहोल जो आहे तो एकंदर पाहायला मिळतो आणि ते चित्र आता इकडे पाहता येत आहे। एकंदर पाहायला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आज इथं हे सगळेच लोक जी आहेत ती इथं जमा झालेली आहेत आणि इकडे जमा होऊन खऱ्या अर्थानं ही लोक सगळी जी आहेत ती जोरदार धमाल करता दिसत आहेत, जोरदार जल्लोष करता दिसत आहेत। आपण बघू शकतो तर हा जल्लोष जो आहे तो आता सुरू झालेला आहे। हा जल्लोष जो आहे तो ढोल ताशांचा आहे, गजराचा आहे आणि तोच जल्लोष इथं सुद्धा पाहायला मिळतोय। सगळीच लोक इकडे छत्रपती शिवाजी महाराज पार्कला आले। कुठल्या क्षणी मंत्री आशिष शेलार इकडे येतील आणि खऱ्या अर्थानं अभिवादन करतील। आपण नेत्या मंडळामध्ये आपण भाजपचे प्रमुख नेते मंडळी आपण सगळ्या लोक प्रवीण दरेकरांना पाहू शकतो, मंगलकुमार लोढाला पाहू शकतो आणि सगळीच लोक इकडे आली आहेत। जय भवानी, जय शिवराय, जय शिवाजी या खऱ्या जयघोषाने खऱ्या अर्थानं हा शिवाजी पार्क सुद्धा आज इथं तोच जल्लोष पाहायला मिळतो आणि कुठल्याही क्षणी खऱ्या अर्थानं इकडे अभिवादन करून आता या कार्यक्रमाला सुरुवात होती। श्रेयस, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।